सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, या ताईचा अनुभव ऐकल्यानंतर नकळतपणे आपल्या डोळ्यातून देखील पाणी येणार आहे. अशी परिस्थिती ज्याच्यावर ते उद्भवते ना, त्यालाच याच्या भावना कळू शकतात. खरंच खूप भयानक अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की स्वामींची सेवा केल्याने नेमकी काय होतं, स्वामी महाराज कसे आपल्या भक्ताचे संरक्षण करतात. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ नान्हे त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाच भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या वाक्यांची प्रचिती देणारा आत्तापर्यंत मला स्वामींचे खूप सारे अनुभव आलेले आहे. स्वामींनी वेळोवेळी माझी साथ दिली आहे. स्वामी भक्तांनो, मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले ना, तेव्हापासून खरंच एक वेगळी दिशा जीवन जगायला मिळाली आहे. आणि माझं जी मन शांती आहे ना, ती मला फक्त आणि फक्त या स्वामी सेवेने मिळाली आहे. मला खूप धन दौलत काही मिळालं नाही, पण जी खरी संपत्ती आहे ती मला मिळाली, मला असं वाटतं. कारण सुख, माणूस ज्या सुखासाठी धडपडत असतो ना, ते सुख मला फक्त या स्वामी सेवेमुळे मिळाले आहे. स्वामी भक्तांनो, मी संभाजीनगर येथील रहिवासी आहे. काय झालं होतं ना, की मी आणि माझे मिस्टर आणि माझे घरातील सर्वजण हे स्वामी सेवेकरी आहे. आम्ही मठातील प्रतिनिधी आहोत. मी शिक्षिका आहे आणि माझे मिस्टर कंपनीमध्ये जॉबला आहेत. मला 2 मुली आणि 1 मुलगा असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. आणि आमचं पूर्ण कुटुंब हे स्वामीमय आहे. त्यामुळे घरात वादविवाद होण्याचं कारणच नाही. आणि मी एका स्कूलमध्ये जॉबला असल्यामुळे मी एक टीचर आहे, त्यामुळे मला सेवा करायला फारसा वेळ मिळत नाही. पण माझी सेवा एकच सेवा आणि मठ एकच मठ एवढंच असतं. मी कुणाची निंदा स्तुती वगैरे काहीच करत नाही. फक्त स्वामींची सेवा आणि माझ्या कामामध्ये स्वामींचं नामस्मरण करत असते. काय झालं ना का स्वामी भक्तांनो, एक दिवस मी अशी सकाळी पहाटे लवकर उठली आणि स्वामी महाराजांची पूजा करू लागली. ज्यावेळेस मी पूजा करत होती ना, त्यावेळेस नकळतपणे मला स्वामींची मूर्ती ही अशी रडवल्यासारखी दिसत होती की स्वामींना आज काय झालं, स्वामी एवढे उदास का बरं आहे असं मला वाटत होतं. आणि त्यानंतर काय झालं ना, की दिव्यामध्ये अचानक असं दिवा हलत होता, खूप मोठा व्हायचा आणि सर्व बाजूने तो गोलगोल फिरायचा आणि नकळतपणे त्यामध्ये मला स्वामी दिसल्यासारखे व्हायचे. आज असं का बरं होत आहे मलाही कळत नव्हतं, पण स्वामींचे माझ्यासाठी ते खूप मोठे संकेत होते. हे मला जेव्हा पूर्ण घटना घडली त्यानंतर कळालं. काय झालं ना, की माझ्या मिस्टरांना 2-3 दिवसापासूनच बरं वाटत नव्हतं आणि त्यांचं नवनाथ पारायण हे सुरू होतं आणि त्यांनी मठामध्ये जाऊन नवनाथ पारायण केलं. पारायण वगैरे झालं, ते घरी आले. घरी आल्यानंतर ते म्हटले की मला खूप त्रास होत आहे, मी थोडंसं झोपतो म्हणे. मला असं श्वास घ्यायला त्रास होतो आहे आणि छातीमध्ये खूप कफ झाला आहे, कारण त्यावेळेस सर्दी खोकल्याची खूप जबरदस्त साथ चालू होती. मी म्हटलं काय नाही, सर्दी खोकला आहे, काय ठीक होऊन जाईल. आणि त्यावेळेस मला नेमकी गावाला जायचं होतं आणि मग मी नकळतपणे मठात, माझ्या त्या गावाला जायच्या रस्त्यातच स्वामींचा मठ होता. मग मी मठात गेले, स्वामींना विनंती केली, स्वामी मी चालली आहे बरं का, पण यांच्याकडे लक्ष असू द्या, तुम्हालाही माहीत आहे ते आजारी आहे, सर्व काही बघून घ्या असं मी म्हटले. आणि मी गावाला गेली. तो वार होता शनिवार आणि मग मी रविवारी संध्याकाळी आली. त्यांना काही बरं वाटत नव्हतं. सोमवारी मग माझी आई म्हणे, तुम्ही काय या गावातल्या डॉक्टरांकडे जाता म्हणे, एका चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्या. मग माझे मिस्टर हे दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे सोमवारचा वार होता, त्या सोमवारी डॉक्टरकडे जाण्यासाठी निघाले. आता ते असं काही माहितीच नव्हतं, ते एकटेच गाडीवरती गेले आणि त्यांना जायचं होतं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, पण त्यांची गाडी नकळतपणे दुसऱ्या हॉस्पिटल समोर जाऊन उभी राहिली. ते म्हणतात, अजूनही सांगतात की ते कसं झालं मलाही कळलं नाही, मला स्वामींनीच बुद्धी दिली. आणि तिथे गेल्यानंतर मग ते डॉक्टर जिथे गाडी उभी राहिली ते डॉक्टर होते हार्ट स्पेशालिस्ट. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी सर्व चेकअप वगैरे केले. त्यांनी जेव्हा चेकअप केले तेव्हा ते म्हटले की
कसं शक्य आहे म्हणे की तुम्हाला खूप मोठा हार्ट अटॅक येऊन गेला आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर लगेच त्यांना ॲडमिट करण्यात आलं. मी त्यावेळेस शाळेत गेलेली होती. शाळेत गेल्यामुळे माझं तिथे नेटवर्क नव्हता आणि माझा फोन लागत नव्हता. मग त्यांनी त्यांच्या एका म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं कोणाला तरी बोलून घ्या. मग त्यांच्या मित्राचा नंबर दिला आणि त्यांनी बोलून घेतलं. मग त्या दादांनी म्हणजे ते दादा आणि तिथे म्हणजे स्वामींची बघा कशी लीला चालू झालेली होती. माझ्या जे हे आहे शाळा आहे त्यातील एक मुलगी तिचे वडील तिथे अगोदरच त्या हॉस्पिटलमध्ये गेलेले चेकअपसाठी गेलेले होते. त्या मुलीला त्यांना म्हणजे प्रिन्सिपलचा नंबर हे माहीत होता. मग त्यांनी प्रिन्सिपल सरांना कॉल केला आणि तिथे त्यांना निरोप दिला की असं असं घडलं आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लगेच जा म्हणे ताई का मॅडम हॉस्पिटलला असं असं घडलं आहे. ज्यावेळेस मला हे कळालं ना त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी खूप घाबरट आहे. काय करावं काही कळेना. मी धावत पळत ज्या स्थितीत होते त्या स्थितीतच निघाले. महाराजांचा मनामध्ये कंटिन्यू धावा चालू होता. स्वामींना विनवणी चालू होती, स्वामी काहीतरी करा आणि तुम्हीच आता माझ्या मदतीला या. तुम्ही आहात ना स्वामी. डोळ्यातून पाणी गळत होतं. त्यानंतर मग मी रस्त्यामध्ये निम्म्या वाटेत गेली. तिथून त्यांचे मित्र मला घेण्यासाठी आले आणि मग मी हॉस्पिटलला पोचले. हॉस्पिटलला पोचल्यानंतर डॉक्टरांशी भेटले. डॉक्टर म्हणले खरंच ताई तुमचं काहीतरी पुण्यवान आहे म्हणे. तुम्ही घरात तुमच्या कोणीतरी त्यांच्या पुण्याने हे आज येथे वाचले आहे म्हणे. कारण एवढा मोठा हार्ट अटॅक येऊन आत्तापर्यंत असा एकही पेशंट नाही की तो जगला असेल म्हणे. आणि कारण यांना एवढा मोठा अटॅक हा बराच वेळ झाला येऊन गेलेला आहे म्हणे. असं ते म्हटले आणि म्हटले की यांना ICUमध्ये ठेवावे लागेल. ICUमध्ये ठेवण्यात आलं आणि मी डॉक्टरांची परमिशन घेतली की डॉक्टर मला आता एकच माझी तुम्हाला विनंती आहे. मला पेशंट माझं आहे. मला माहीत आहे माझे स्वामी माझ्यासोबत आहे. फक्त मला ICUमध्ये जाण्याची हे द्यावी, 10 मिनटं वेळ द्यावी. डॉक्टर म्हटले की ठीक आहे तुम्ही अर्धा एक तासाने ICUमध्ये जाऊ शकता. मी परमिशन घेतली आणि मग मी त्यांच्या छातीवरती कालभैरव अष्टक, त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आणि ललिता सहस्रनाम हे पटपट म्हणायची आणि बाहेर यायची. ते मला म्हणायचे तू काळजी करू नको, मी ठीक आहे. माझ्या मनामध्ये स्वामींचा जप हा चालू आहे. ते मला असं म्हणत होते. आता कुणाचाच आधार नाही. भावान त्यांना फोन केला पण त्यांना यायला खूप वेळ होता. मी एकटीच होती. पण स्वामींनी मला एवढी ताकद एवढी हिंमत दिली ना. आजही मला आठवलं ना तर मला असं वाटतं की एवढी हिंमत माझ्यामध्ये कुठून आली. कारण मी खूप घाबरट आहे. मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही. सर्वजण म्हणायचे वहिनी काय करायचं, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवायचं का, इथे सर्व सुविधा नाही. तर स्वामींनी मला सांगितलं की नाही हलवायचं नाही, आपलं पेशंट इथंच ठेवायचं आहे. मी म्हटलं नाही पेशंटला कुठंच हलवायचं नाही, पेशंट इथंच ठेवायचं आहे. पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती ही क्रिटिकल होत चालली आहे. 24 तासाची त्यांची गॅरंटी देण्यात आली. त्यावेळेस खूप मन घाबरलं आणि मग त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये देखील जे सेवेकरी आहे आमच्या ओळखीचे सेवेकरी झालेले ते भाऊ आमच्या अगोदरच हॉस्पिटलमध्ये आलेले होतं. स्वामींचं सर्व निवेदन झालेलं होतं. त्यांनी सर्व काही केलं आणि केल्यानंतर तिथे गेल्याबरोबर ॲडमिट करण्यात आलं आणि मोठे चेकअप वगैरे झाले आणि तिथे ठेवून डॉक्टर म्हटले की काही नाही, सर्व काही व्यवस्थित होईल, तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत असं म्हटले आणि सर्व काही तिथे टेस्ट केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तिथे देखील ICUमध्येच ठेवलं होतं. त्यानंतर माझा जप हा कंटिन्यू चालू होता. स्वामींची विनवणी चालू होती. माझी मुलीही रडत होत्या आणि त्याही स्वामींकडे धावा करत होत्या. त्यानंतर काय झालं ना की थोड्याच दिवसामध्ये माझे मिस्टरांनाही बरं वाटू लागलं आणि तेव्हा त्यांना बरं वाटत होतं. डॉक्टर म्हटले खरंच हे अद्भुत आहे. आम्ही हे अद्भुत नाही, आमच्या स्वामींचा चमत्कार आहे. आमच्या जीवनामध्ये ही अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी केली आहे. आज माझ्या पतीचे जे प्राण वाचले आहे ते स्वामींमुळेच वाचले आहे आणि आम्ही त्या दिवसापासूनच ठरवलं की आत्तापासूनच आपण आणखी स्वामी सेवा करायची. जे स्वामींनी आपल्याला आयुष्य दिलं आहे ते आणता त्यांच्या सेवेत घालायचं. 2 पायांचे केंद्र बनायचं. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत हा राजमार्ग पोचवायचा. प्रत्येक घरामध्ये स्वामी गेले पाहिजे आणि सर्वांचं जीवन हे सुखमय झालं पाहिजे. त्या दिवसापासून जो कोणी आम्हाला भेटेल त्याला आम्ही स्वामींचा मार्ग सांगत असतो. आम्ही पोस्टमॅनची भूमिका पार पडतो. स्वामींची जर इच्छा असेल तर त्याला ते दरबारात घेऊन येतात, त्याच्याकडून सेवाही करून घेतात. ज्याच्या नशिबात नाही तो तेथे येऊ शकत नाही.
पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी परम भाग्यतायाचे. या उक्तीप्रमाणे खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण या परब्रह्माच्या सेवेमध्ये आलो आहे. स्वामी भक्तांनो, खरंच अंतःकरणापासून स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा. कारण स्वामी म्हणतात, भावे पत्र अर्पिता समाधान आम्हा ते, जे करती दांभिक भक्ती त्यावरती स्वामी कृपा न करती. हे मी मनाने नाही सांगत, तर स्वामी चरित्रामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी या ओळी बद्ध केलेल्या आहे. प्रत्येकजण स्वामी चरित्र वाचतो, त्या सर्वांनाही माहीत आहे. चला स्वामी भक्तांनो, असा माझा हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंचा होता. खरंच ताई, तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप शिकायला देखील मिळालं आम्हाला. खरंच तुमचा अनुभव खूप छान होता. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.